भयंकर लांब दाट होणार केस, तुमची पण पातळ वेणी जाडमध्ये कन्वर्ट होणार. फक्त एकदा लावून बघा, रातूनच तुम्हाला फरक दिसेल. तुमची केस गळती परमनंटली स्टॉप होणार आहे. तुम्ही हा उपाय एकदा करून बघा, तुम्हालाही विश्वास बसणार आहे. हे माझे काही सबस्क्रायबर्स आहेत, यांनी सुद्धा माझ्या सांगण्यावरून ही रेमेडी ट्राय केली आपल्या केसांवरती आणि त्यांची केस गळती परमनंटली स्टॉप झालेली आहे. माझ्या केसांसारखी माझे केस खूप भयंकर लांब दाट व मजबूत झालेले आहे. हे माझे काही सबस्क्रायबर्स आहेत, यांची सुद्धा केसांची वाढ भयंकर झालेली आहे. यांनी माझ्या सांगण्यावरून ही रेमेडी ट्राय केली आणि त्यांना या रेमेडीने 100% रिझल्ट दिलेला आहे. त्यांनी खुशीने आपल्या लांब झालेल्या केसांची बॅक फोटोज माझ्यासोबत शेअर केलेले आहे. त्यांची केसांची वाढ अगोदर एकाच जागेवरती अटकून होती आणि ही रेमेडी ट्राय करतात त्यांच्या केसांची वाढ 2 ते 3 इंच वाढलेली आहे, तेही 5 दिवसामध्ये. एका रातूनच त्यांना रिझल्ट दिलेला आहे, म्हणजे की फरक पडलेला आहे त्यांच्या केसांमध्ये. केस गळती त्यांची एका रातूनच थांबलेली आहे. फक्त आपल्याला लवंगमध्ये 2 वस्तू मिसळायच्या आहे आणि आपल्या केसांवरती अप्लाय करायची आहे. याचे आपल्याला एक टॉनिक तयार करायची आहे. आपल्या केसांसाठी हे एक पॉवरफुल सोल्युशन आहे. आपल्या केसांची केस गळती पटकनच थांबवते आणि आपले केस लांब दाट व मजबूत करते. तर आपल्याला दुसरी गोष्ट यामध्ये मेथी ॲड करायचं आहे. मेथी तर तुम्हाला माहितीच असेल, हे मेथी आपल्या प्रत्येक घरामध्ये अवेलेबल असते, किचनमध्ये अवेलेबल असतेच. याचे परिणाम पाहून तुम्ही शॉक व्हाल. माझे केस पण याच ट्रिकला वापरून खूप वेगाने लांबदाट व शायनी झालेले आहे. केसांची ग्रोथ खूप झपाट्याने झालेली आहे. 2 वर्षाआधी मी पण या सबस्क्रायबर लोकांसारखीच होती, ज्यांचे केस गळत जात आहे. हेअरफॉल इतका जास्ती होत होता की काही जाग्यावरती टक्कल दिसायला लागले होते. तेव्हा माझ्या आजीने एक देसी उपाय सांगितला आणि तो हाच आहे, जो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तिचे केस आत्ताही या वयामध्ये काळेभोर लांबसडक व मजबूत आहे. तिच्या केसांची ग्रोथ पाहून सगळे तिला विचारतात, पण जेव्हा माझी केस गळती होत होती आणि केस गळती होऊन कपाळाची रेसेडिंग लाईन मागे गेलेली होती, टक्कलसुद्धा दिसायला लागलेले होते, तेव्हा तिने हा उपाय मला सांगितला आणि तिच्या सांगण्यावरून मी हे हेअर बूस्टर टॉनिक तयार करून आपल्या केसांवरती अप्लाय केली. खरंच 5 दिवसामध्ये माझे केस रिग्रोथ झाले आणि माझ्या केसांची लांबी वाढली. माझी पातळ वेणी जाडमध्ये कन्वर्ट झाली. तिच्या सांगण्यावरती मला अगोदर विश्वास नव्हता, पण जेव्हा मी ही रेमेडी स्वतः ट्राय केली तेव्हा मला विश्वास बसला की हे 2 मसाले इतके कामाचे आहे आपल्या किचनमधले की याचे परिणाम पाहून मी शॉक झालेली आहे. माझी केस गळती परमनंटली स्टॉप झालेली आहे आणि मला एका रातूनच रिझल्ट दिलेला आहे आणि माझी केस गळती एका रातूनच थांबलेली आहे आणि तुमचीसुद्धा थांबू शकते. तुम्ही एकदा लावून बघा, तुमचाही विश्वास बसणार. तुम्ही नक्की कमेंट करा मला की खरंच माझे केस लांब दाट व मजबूत झालेले आहे. ही कमेंट करायला नक्की तुम्ही ही व्हिडिओ शोधाल. म्हणून म्हणते, आत्ताच लाईक करून शेअर करून ठेवा व्हॉट्सअपवरती, जेणेकरून तुम्हाला ही कमेंट टाकायला ही व्हिडिओ शोधावी नाही लागणार त्याकरिता. तर बघू शकता इथे 2 चमच आपल्याला या लवंगमध्ये मेथी ॲड करायची आहे, म्हणजेच की मेथी दाणा ॲड करायचा आहे आणि आपल्याला इथे 1 ग्लास फिल्टर वॉटर यामध्ये ॲड करायचा आहे. हा देसी नुस्खा इतका कामाचा आहे मैत्रिणींनो की आपल्या केसांना काळेभोर लांबसडक मजबूत करण्यासाठी याहूनही अधिक बेस्ट उपाय कितीही शोधाल तरीही मिळणार नाही. म्हणून म्हणते, या दोन्ही इन्ग्रेडियंट्सला या पाण्यामध्ये पकू द्यायचे आहे आपल्याला, म्हणजे की जे फिल्टर वॉटर आपण यामध्ये ॲड केलेलं होतं 1 ग्लास, ते आपल्याला पकू द्यायचं आहे. म्हणजे की जे सिरम आपल्याला हवे होते, जे हेअर बूस्टर टॉनिक आपल्याला हवे होते, ते इथे मिळून जाणार. आपल्याला 10 मिनिट फक्त याला पकू द्यायचे आहे गॅसवरती आणि लो गॅसवरतीच आपल्याला याला पकवायचे आहे. ही रेमेडी 100% आयुर्वेदिक आहे, कारण की यामध्ये आपण घरचेच मसाले ॲड केलेले आहे. लवंगमध्ये असते ओडोनॉल नावाचा ॲसिड, जो आपल्या केसांना काळेभोर व लांब करण्यासाठी खूप मदतगार आहे आणि मेथी आपल्या केसांना इतके पॉवरफुल इन्ग्रेडियंट्स आहेत की आपल्या मुळाशी याचे पाणी जाताच आपल्या केसांची मुळं मजबूत होतात आणि आपली केस गळती परमनंटली स्टॉप होते. तर हे जे टॉनिक तयार केलेलं आहे आपण, हेअर बूस्टर टॉनिक, ते आता इथे मी गाळून घेतलेलं आहे चाळणीच्या मदतीने. आणि आता आपल्याला यामध्ये आणखी एक गोष्ट मिसळायची आहे. ते मिसळताच आपल्या केसांसाठी हे एक जगातील सर्वात बेस्ट हेअर बूस्टर टॉनिक इथे बनून तयार होते. तर तुमच्या केसांची अवस्था कशी पण राहू द्या, टक्कल पडलं असू द्या किंवा स्कॅल्प दिसू द्या, केस वर्षापासून एकाच जाग्यावरती अडकलेले आहे, अचानक गळायला लागलेले आहे, तुटायला लागलेले आहे, रब झाले आहे, तर तुम्ही यामध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळून लावताच तुमचे केस
दुप्पट तिप्पटच्या स्पीडने लांब होऊन जाणार. या रेमेडीला लावताच, या हेअर बूस्टर टॉनिकला लावताच तुमच्या केसांची व्हॉल्यूम बूस्ट होते, ज्याने तुमचे केस खूप दाट व शायनी व सिल्की होतात. केसांना इतकी थिकनेस येते जे तुमच्या पातळ वेणीला जाडमध्ये कन्वर्ट करते. यामध्ये मी 2 व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर केलेला आहे या हेअर बूस्टर टॉनिकमध्ये, आणि तुम्हालाही करायचा आहे. जर तुमच्या केसांना कमी वेळामध्ये भयंकर लांबदाट करायचे असेल तर, पातळ केस झटपट जाड करायचे असेल आणि लांब करायचे असेल तर ही रेमेडी जगातील सर्वात बेस्ट उपाय आहे. 100% गॅरंटी देते. याला जितके वेळा मी वापरले आहे तितकेच वेळा मला याने रिझल्ट दिलेला आहे. आपण जी यामध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल ॲड केली आहे त्याने हे हेअर बूस्टर टॉनिकची पॉवर डबल टिब्बल होऊन जाते, म्हणजे की दुप्पट तिप्पटच्या स्पीडने हे आपल्या केसांवरती काम करते. आपल्या केसांना लांब दाट मजबूत व काळेभोर करते. सोबत आपल्या केसांना मऊ व शायनी करते. तुम्ही महागाचे सिरम वापरता, महागाचे शॅम्पू वापरता, महागाचे तेल वापरता, पण त्याऐवजी तुम्ही एकदा ही रेमेडी ट्राय करून बघा. हे आपल्या केसांवरती मॅजिकच करते, जसे की जादूची कांडीच फिरवली आहे तुमच्या केसांवरून. तुमचे पातळ वेणी जाडमध्ये कन्वर्ट करते. या रेमेडीने केसांची ग्रोथ इतकी वेगाने केली, जशी लांबी केसांची हवी होती मला तशीच मिळाली. या रेमेडीला तुम्ही पण विचार करूनच लावा, कारण याने तुमचे पण केस इतके लांब होणार की प्रत्येक महिन्यामध्ये हेअर कटिंग करावी लागणार. केसांची ग्रोथ खूप फास्टली व्हायला लागते, मग ते कोणत्याही वयाचे लोक वापरो. त्यासाठी आपल्याला फक्त याला आपल्या हाताने रात्रीला आपल्या केसांवरती अप्लाय करायचे आहे. केसांच्या मुळापासून ते केसांच्या टोकांपर्यंत व्यवस्थितपणे अप्लाय करून सकाळला आपल्या आवडतीच्या शॅम्पूने हेअर वॉश करायचे आहे. तुम्ही बघाल एका रातूनच तुम्हाला फरक दिसेल. माझ्या केसांसारखे तुमचेही केस भयंकर लांब दाट व काळेभोर मजबूत होणार आहे. म्हणून म्हणते या रेमेडीला एकदा नक्की ट्राय करून बघा. जायच्या आधी एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात, कोणत्या गावातनं, कोणत्या शहरातनं, त्या ठिकाणाचे नाव कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मला पण कळणार की ही व्हिडिओ भारतातल्या कोणत्या कोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे. चला तर मग बाय.